विठ्ठल
रामकृष्ण हरी. संगीत विषय विठ्ठल विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे. आवाज खूप कमी आहे. मनाची आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कडे साधन या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. विठ्ठल विठ्ठल चला 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 विठ्ठल विठ्ठल
राहिले का कोणी आता काय पद्धत रे वेगवेगळी ते ठुनते हे पुरा ठुनते महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरणा संतातिया दुसरी चरणा संतातिया त्यांच्या कृपादाने कथिता विस्तार त्यांच्या कृपादाने कथिता विस्तार त्यांच्या कृपादाने कथिता विस्तार भावारे सद्गुरुदास कृपा सद्गुरुदास कृपा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठला विठला वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने श्री संत ज्ञानोबा यांच्या 750व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री संत नामदेव महाराज व श्री संत जनाबाई महाराज यांच्या 650व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने व श्री संत ब्रह्मविभू सद्गुरू मोतीराम महाराज यांच्या 160व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आज आपल्या सप्ताहाचा 4था दिवस आहे. जरा आवाज देणार आहे पोरा, आवाज देणार ते मला काहीच ऐकायला येत नाही. आणि अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व करणारे आमचे हरिभक्तीपरायण केशव महाराज आणि ही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांच्या अमृतवाणीतून आपण भगवंताची कथा ऐकत आहात ते माझे परमस्नेही परम आदरणीय वाणीभूषण जगन्नाथ महाराज पाटील मुंबईकर यांच्या अमृतवाणीतून आपण ही भागवत कथा या ठिकाणी ऐकत आहात. अत्यंत चांगली गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे.
भगवत कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने व आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा उत्सव चालू आहे। या उत्सवाचे आयोजक आहेत श्री व्यंकट देवीदासराव पोटगिरे व श्री प्रमोद व्यंकटराव पोटगिरे। अर्थात सावकारजीचं नाव याच्यात दिसत नाही, व्यंकटराव देवीदासराव पोटगिरे। तुमचं नाव काय मग? व्यंकटराव। हे या मुलांची नावं वेगळी आहेत। हां, मुलगा व्यंकटराव यांच्या पुढाकाराने या ठिकाणी मागल्याही वर्षी हा उत्सव ठरवला होता। मागल्याही वर्षी या ठिकाणी येण्याचा योग होता, पण पाऊस असल्यामुळे त्यावेळेला आपल्याला हा उत्सव करता आला नाही। म्हणून आमच्या व्यंकटरावने यावर्षी तो उत्सव करायचं ठरवलं, आणि फक्त ठरवलं नाही तर मनापासून करायचं ठरवलं। अत्यंत मनापासून जो उत्सव असतो तो या पद्धतीचा असतो पहा, आणि मनातून नसतो मग तो कशाही पद्धतीचा असतो। अर्थात लोकांच्या बसण्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे। गरमीचे दिवस असल्यामुळे कथा मंडपामध्ये कूलर असले पाहिजेत। कीर्तनकाराला जास्त गरमीचा त्रास होऊ नये याच्यासाठी पाठीमागूनही एखादं कूलर असलं पाहिजे, नाही का? साऊंड चांगला असला पाहिजे, पक्वादे चांगले असले पाहिजेत, गायक चांगले असले पाहिजेत, चोपदार चांगले असले पाहिजेत, टाळकरीही चांगले असले पाहिजेत, आणि पुढे बसणारी माणसं झोपणारी नसली पाहिजेत। पुढे बसून जर कोणी झोपणारं असेल तर त्या कीर्तनकाराला ते कीर्तन करता येत नाही। म्हणून अत्यंत चांगले श्रोते, चांगले टाळकरी आमचे कुंदन महाराज आणि ही सगळी टाळकरी मंडळी, गुणीजन मंडळी या ठिकाणी एकत्र आलेली आहे। ज्यांच्या अमृतवाणीतून आपण भागवत कथा ऐकत आहात ते सुद्धा फार मोठे वक्ते आहेत। असा एकंदरीत जुळून आलेला हा सगळा उपक्रम, एकंदरीत जुळून आलेला आणि जोडलेला अत्यंत प्रेमाने हा उत्सव आहे। अरे बंद कर, आवाज जास्त तो हे आहे ना चालू, तुम्हाला पाहिजे का? असा हा उत्सव आहे, आणि या उत्सवाचा हा 4था दिवस आहे। सज्जनानो, आपण अत्यंत प्रेमाने या ठिकाणी उपस्थित आहात असं मी समजतो। चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा, बऱ्याच टाळकऱ्यांच्या व आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आणि संगतीचं महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग आहे। विठ्ठल 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 या अभंगामध्ये संगती हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या संकल्पित वेळामध्ये आपल्याला थांबायचं आहे। वेळ झाला, माझ्या गाडीमुळे वेळ झाला नाही, माझ्यामुळे वेळ झाला नाही, तर तुमच्या गावात येणाऱ्या रस्त्यामुळे वेळ झाला। रस्ता खराब असल्यामुळे मला या ठिकाणी येण्यासाठी वेळ झाला, म्हणून मी वेळेत येऊ शकलो नाही। हा माझा दोष नाही, हा तुमचा दोष आहे, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही तो रस्ता चांगला केला नाही। आता रस्ता चांगला करून घ्या, म्हणजे आमचं वेळेवर येणं होईल। आम्ही त्या अंदाजाने निघतो किलोमीटरच्या, पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये इतक्या लांब खराब असलेला रस्ता आम्ही पहिल्यानेच पाहतो, म्हणून पुढच्या वर्षी तो करून घ्या, बरं का सावकार? तुम्ही नका करू, करून घ्या म्हणतो मी। विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या दृष्टीने आपण विचार करणार आहोत। अभंग अभंगासाठी नसतात, मी नेहमी सांगेल, अभंग कीर्तनासाठी नसतात, अभंग चाल लावण्यासाठी नसतात, तर अभंग आपल्यात परिवर्तन आणण्यासाठी असतात। अभंग हा आरसा आहे, आरसा। अभंग हा दर्पण आहे। मला असं वाटतं की आपण दर्पणामध्ये पाहिलं पाहिजे, आपण आरशामध्ये पाहिलं पाहिजे। आरसा पाहिल्याशिवाय लोक घर सोडत नाहीत। सकाळी रोज आरशामध्ये पाहतात, काय पाहतात? आपला चेहरा पाहतात।
मला असं वाटतं दिवसभर आपण दुसऱ्यालाच पाहत असतो, पण कधी कधी आपल्याला पाहणं सुद्धा फार महत्त्वाचं असते. जी माणसं नेहमी दुसऱ्याला पाहतात त्या लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसते. जी माणसं आपल्याला कधी पाहत नाहीत त्यांना आपल्या डोळ्यातलं मुसळ कधी दिसत नाही. आणि म्हणून आरसा पाहायला पाहिजे. आरशाचे 2 गुण अत्यंत महत्त्वाचे सांगितल्या जातील. आरशाचे 2 गुण आहेत. एक गुण मी सांगणार आहे, एक गुण श्रोत्यांनी सांगायचा आहे. एक गुण आरशाचा असा आहे की आरसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो. बरोबर आहे? आरसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो, हा पहिला गुण आहे. आणि आरशाचा दुसरा गुण कोणचा आहे? दुसरा गुण कोणचा आहे महाराज? तुम्हाला झोप येऊन राहिली का? दुसरा गुण कोणचा आहे? जसा आहे तसा दाखवतो. जसा आहे तसा दाखवतो. मला असं वाटतं की आरसा हा जसा आहे तसं दाखवतो म्हणून बऱ्याचदा म्हाताऱ्या माणसाला आरशाचा राग येतो. राग येतो आरशात. एक म्हातारी 85-90 वर्षाची म्हातारी काठी टेकवत टेकवत त्या रेगडीवर सामान विकणाऱ्या माणसाकडे गेली आणि तिने एक आरसा घेतला. असा टोपणाचा आरसा होता आणि आरशात चेहरा पाहिला आणि विचारलं, काय रे किंमत किती यायची? म्हटले 10 रुपयाची. काय लेको 10 रुपयाला आरसा विकता? अरे काय आरसा लेका, काय धडाचा आरसा आहे हा? आमच्या लहानपणी हा आरसा एकाण्याला भेटत होता आणि इतका सुंदर होता की त्याचा चेहरासुद्धा चांगला दिसत होता. 10 रुपये सांगता लेको आणि काय धडाचा आरसा आहे? आजी दोष आरशाचा नाही, दोष तुझ्या म्हातारपणाचा आहे. याचा अर्थ असा आहे की आरसा जसं आहे तसं दाखवतो म्हणून आरसा अत्यंत महत्त्वाचा आहे. विठ्ठल 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 अभंग सुद्धा आरशासारखे पाहिले पाहिजेत रे दादांनो. काय आहे अभंगामध्ये? या अभंगामध्ये परोपकार असेल तर आपण सुद्धा तो केला पाहिजे. अभंगामध्ये दया असेल तर आपण सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. अभंगामध्ये महाराजांनी नामचिंतनाचं महत्त्व सांगितलं असेल तर मला असं वाटते अभंगासाठी सांगितलं नाही, ते आपल्यासाठी सांगितलेलं असेल असा विचार प्रत्येक अभंगातून ऐकणाऱ्या श्रोत्यांनी प्रत्येक व्यक्तीने करणं अत्यंत महत्त्वाचं असेल. म्हणून या अभंगातून महाराजांनी आपल्याला सांगितलं काय? काय सांगितलं महाराजांनी? आपल्यासाठी काय सांगितलं महाराजांनी? तर मला असं वाटतं की या अभंगातून महाराजांनी आपल्याला अरे वाक्य संपल्यानंतर थाप द्यायची ना. या अभंगातून आपल्याला महाराजांनी काय सांगितलं? या अभंगातून महाराजांनी आपल्याला संगती सांगितली. विठ्ठल विठ्ठल हो, जीवनामध्ये अनेक गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत ना दादांनो, तसं जीवनामध्ये संगती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. संगतीने काय होणार नाही, संगतीने काय होणार नाही आणि संगतीने काय होईल असा जर विचार तुम्ही मला विचारत असाल तर तुम्हाला सांगतो संगतीने उद्धारही होत असतो आणि संगतीने अधोगती सुद्धा होत असते. पतन उद्धार संगात महिमा, पतन उद्धार संगात महिमा, त्याजावे अधमा संत सेवी, त्याजावे अधमा संत सेवी. पतन पतन उदार संगत महिमा, त्याजावे अधमा संत सेवी, त्याजावे अधमा संत सेवी. पतन उदार संगत महिमा,
याचं कारणही संगतीचं. पतन होते ना याचं कारणही संगती आहे. मी उदाहरण देईल तुम्हाला. 2 पोपट होते. पोपट आपल्याला माहीत आहे. 2 पोपट शिकवण्यासाठी ठेवले होते. पोपट असे असतात महाराज, जसं शिकवलं तसं शिकत असतात. पोपट ज्या पद्धतीने आपण शिकवलं त्या पद्धतीने ते शिकतात. ज्या पद्धतीने आपल्याला बोलायला शिकवलं त्या पद्धतीने ते बोलत असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी 2 पोपट दोघांकडे ठेवले. ऐका, एक पोपट कसायाकडे ठेवला, एक पोपट साधूकडे ठेवला शिकवण्यासाठी. 6 महिन्याने राजा गेला. कसायाकडे गेला, काय शिकला पोपट म्हणून त्यांनी पाहिलं तर तो पोपट बोलत होता. किती पाहिजे, कशाचं पाहिजे, कोणचं पाहिजे असं बोलत होता. अभद्र बोलत होता. राजा जरा स्थिर होता. राजा इकडचा नव्हता, राजा तिकडचा नव्हता. राजा युपीतला होता. बिचारा मठातला राजा होता. कुठलं पाहिजे, कसं पाहिजे असं म्हटल्यानंतर राजाला त्याचा राग आला. दुसऱ्या पोपटाकडे गेला, तो साधूकडे ठेवला होता. तो पोपट चांगलं बोलायला लागला. आपल्या घरी पाहुणे आले, इदम आसनम अलंक्रियताम भवताम असं म्हणायला लागला. आणि त्या ठिकाणी दोन्ही पोपट राजाने आपल्या सोबत घेतले. जो पोपट अत्यंत अभद्र बोलत होता ना, त्याला मारण्यासाठी राजाने सुरा घेतला. आणि मारणार तेवढा चांगलं बोलणारा पोपट आणखी चांगलं बोलायला लागला. आणि म्हटला, राजेसाहेब नका मारू तुम्ही त्याला. का मारू नका, अभद्र बोलतो, मला म्हणतो काय पाहिजे, कुठलं पाहिजे, कशाचं पाहिजे. अरे मी साधू माणूस आहे, मला हा अभद्र बोलतो. चांगलं शिकवण्यासाठी ठेवला होता, वाईट शिकलाय हा, मी याला मारल्याशिवाय राहणार नाही. नाही राजेसाहेब, त्याला नका मारू, तुम्ही त्याला मारू नका. याचं कारण असं आहे, तो जो वाईट बोलतो ना, याचं कारण तुम्ही त्याला वाईट संगतीत ठेवलं म्हणून तो वाईट बोलतोय. मी चांगलं बोलतोय ना, याचं कारण तुम्ही मला चांगल्या संगतीत ठेवलंय म्हणून मी चांगलं बोलतो. त्याच्याकडे जो वाईट बोलण्याचा दोष आला तो त्याचा दोष नाही, त्याच्या वाईट संगतीचा दोष आहे. माझ्याकडे जो चांगलं बोलण्याचा गुण आला तो माझा गुण नाही, तो माझ्या चांगल्या संगतीचा गुण आहे. गवा शनानाम सशृणोति वाक्यम अहम हि राजन वचनम मुनीनाम न तस्य दोषो न चमद्गुणो वा संसर्ग दोषा गुणा भवंती. तो त्याचा दोष नाही, हा माझा गुण नाही. एका पोपटाची अधोगती होते याचं कारण ही संगतीच आहे, आणि एका पोपटाचा उद्धार होतो याचं कारण ही संगतीच आहे. अर्थात ज्या पोपटाची अधोगती होते त्याचं कारण वाईट संगती आहे, ज्या पोपटाचा उद्धार होतो त्याचं कारण चांगली संगती आहे. चांगलं शिकावं असं वाटत असेल तर संगती सुद्धा चांगली असली पाहिजे. मी तर नेहमी म्हणेल की लहान लहान मुलांना तुम्ही शिबिरात पाठवा, बालसंस्कार शिबिरामध्ये पाठवा, त्यांच्यावर संस्कार होऊ द्या. भविष्यामध्ये आपल्या मुलाने आपल्याशी चांगलं बोलावं असं वाटत असेल, लहानपणापासूनच त्याच्यावर संस्कार होणं अत्यंत महत्त्वाचे आहे. दादांनो, संस्कार हे कधीही वाया जात नाही, आणि म्हणून संगती हे कधीही वाया जात नाही. चांगल्या संगतीने माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मी नक्की म्हणेल की आपल्या डोक्याला गंध दिसते ना, याचं कारण कुठंतरी चांगली संगती आहे म्हणून दिसते. आपल्या गळ्यामध्ये माळ दिसते ना, याचं कारण कुठंतरी तुमची चांगली संगती आहे म्हणून दिसते. कीर्तनावर तुमचं प्रेम दिसते ना, याचं कारण तुम्हाला नक्की कुठंतरी चांगली संगती आहे म्हणून दिसते. आणखी मला एक वाक्य बोलू द्या. कीर्तनामध्ये विनोदापेक्षाही आपल्या उद्धाराचं काहीतरी चिंतन असावं असं वाटते ना, नक्कीच त्याला ही चांगली संगती आहे म्हणून असं वाटतंय. असं वाटतं. संगतीचा परिणाम माणसाच्या जीवनामध्ये नक्की होत असतो, म्हणून संगती ही अत्यंत महत्त्वाची आहे. चला, मी रामायणाकडे घेऊन जाईल तुम्हाला. रामायणातलं सांगेल. तुम्ही भागवत तर ऐकताच, पण मला रामायणातलं सांगू द्या. रामायणामध्ये 2 पात्र आहेत महाराज. ते दोनही स्त्री पात्र आहे. एका पात्राचं नाव कैकेयी आहे आणि एका पात्राचं नाव त्या ठिकाणी त्रिजटा आहे. कैकेयी ही अयोध्येत राहणारी आहे आणि त्रिजटा ही लंकेमध्ये राहणारी आहे. कैकेयी ही राजघराण्यातली राजकन्या आहे आणि राजमाता आहे, आणि त्रिजटा आहे ना, ती राक्षस घराण्यातली राक्षस कन्या आहे आणि स्वतः राक्षसिनी आहे. एका बाजूने त्रिजटेचं कुळ जर पाहिलं तर राक्षसिनीचं आहे, एका बाजूने कैकेयीचं कुळ पाहिलं तर एका राजाचं आहे. एका बाजूने त्रिजटेचा विचार केला तर तिने कोणातरी राक्षसाला जन्म दिला असेल असं तिचं जीवन आहे. एका बाजूने अयोध्येतील कैकेयीचा विचार केला तर तिने भरताला जन्म दिला, एका साधूला जन्म दिलाय असं त्याचं जीवन आहे. पण मला असं वाटतंय की आजही महिलांमध्ये कौसल्या नाव आहे कोणाचं तरी, आहे ना, आहे ना. मी 5,000 रुपये बक्षीस देणार आहे. कौसल्या नाव आहे का कोणाचं?
कौशल्या नाव आहे का? अरे 5,000 रुपये बक्षीस आहे, हात वर करा. ते खुर्चीवर बस. 2 कौशल्यात, बापरे 3 आहेत. कौशल्या. शीता आहे का कोणाचं नाव? शीता. तिलाही 5,000 रुपये बक्षीस आहे. शीता आहे का? शीता तिकडे पाठीमाग आहे. चला. कौशल्य आहे का कोणाचं नाव? सुमित्रा आहे का? सुमित्रालाही 5,000 रुपये बक्षीस आहे आणि पुढच्या नावाला 25,000 रुपये बक्षीस आहे. कैकई आहे का कोणाचं नाव? कैकई आहे ना? विचार आहेत, आहे ना? विचार आहेत ना? कैकईचे विचार आहेत, नाव नाही. घर तोडण्याचा विचार हा कैकईचा विचार आहे. भावापासून भावाला तोडण्याचा विचार हा कैकईचा विचार आहे. मुलांना आई वडिलापासून तोडण्याचा विचार हा कैकईचा विचार आहे. भावाला कोणी जर भावापासून तोडत असेल तर नक्कीच हा विचार कैकईचा विचार आहे. भावापासून भाऊ तुटला तरी चालेल महाराज, तो जगू शकेल. पण माझी विनंती आहे की मायबापापासून मुलाला जर तुम्ही तोडत असाल तर 25-30 वर्षामध्ये तुम्हाला सुद्धा त्याचं प्रायश्चित्त भोगून दिल्याशिवाय राहावं लागणार नाही. लक्षात ठेवा. भावापासून भाऊ तुटला तरी चालेल, एखाद्या वेळेला तो जगू शकेल. पण मायबापापासून त्याचा कलिजा असणाऱ्या मुलाला तोडू नका. त्याचं अंतकरण असलेल्या मुलाला तोडू नका. ज्याने लहानपणापासून ज्याला सांभाळलं त्याला तोडू नका. अरे ज्याचा मार सहन केला तरी सुद्धा ज्याला सांभाळलं त्या मुलाला, अशा मुलाला मायबापापासून कोणी तोडते ना महाराज, नक्कीच त्याचं पाप त्याला भरून द्यावं लागतंय. तोडू नका. तोडणारं जे पात्र असेल ना, ते कौशल्याचं पात्र नाही, ते सुमित्रेचं पात्र नाही, ते जानकीचं पात्र नाही, ते कैकईचं पात्र आहे. कैकई तोडायला शिकवते आणि कौशल्या जोडायला शिकवते. विठाला विठाला कैकई ऐकणारी आहे, मंथरा सांगणारी आहे. म्हणून कैकईचंही नाव नाही आणि घर फोडण्याची सल्ला देणाऱ्या मंथरेचंही नाव नाही. कैकई आहे महाराज. त्रिजटा सुद्धा आहे. मला सांगू द्या, तुम्ही ऐकताय तर मला ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? नाही तर मी सांगत राहील, तुम्ही म्हणाल सांगा, आम्ही असं काही करू नका. हो, अर्थात कैकई ही राजमाता आहे आणि त्रिजटा ही राक्षसिनी आहे. पण लक्षात ठेवा, भरतासारख्या साधूला जन्म देणारी मायसुद्धा बिघडते महाराज. ज्या रामावर अत्यंत प्रेम करणारी कैकई रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास मागायला तयार होत आहे. वनवास मागायला करा. सुनहू प्राण प्रिये भावत जी का, देहू एक बर भरत हिती का. सुनहू प्राण प्रिये भावत जी का, देहू एक बर भरत हिती का. राजे माझे 2 वर तुमच्याकडे शिल्लक आहे. ते 2 वर मला आता पाहिजे. मागणं काही. अरे 2च काय, 4 वर मागून घे, मी द्यायला तयार आहे तुला. सांग तुला काय पाहिजे. अशा मंगल प्रसंगी माझा राघव उद्या गादीवर बसणार आहे. अशा मंगल प्रसंगी तुम्हाला 4 वर मागायला तयार असली तरी मी द्यायला तयार आहे. 2च काय मागते? 4 नको राजे, मला फक्त 2च वर पाहिजे. ऐका राजे, त्यातला माझा पहिला वर. मागहू सुनहू प्राण प्रिये भावत जी का, देहू एक बर भरत हिती का. ज्या गादीवर उद्या राघव बसणार होता ना, त्या गादीवर राघव नाही, माझा भरत बसला पाहिजे. हा माझा पहिला वर राजे. ऐका राजे, माझा दुसरा वर. मागहू दुसर बर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी. तापस वेश विशेष उदासी, सवदा बरस राम बनवासी. तापस वेश विशेष उदासी,
पहिल्या वराने भरताला गादी. राजे नाराज होत आहेत. काही आक्रमण चढवते. राजे, भरताला गादी मागितल्यानंतर तुम्ही नाराज होण्याचं कारण काय? भरत काय तुमचा मुलगा नाही? मी काय तुमची विवाही स्त्री नाही? अरे मी जर तुमची विवाही स्त्री असेल आणि भरत जर तुमचाच मुलगा असेल तर भरताला गादी मागितल्यानंतर नाराज होण्याची काय गरज आहे राजे? माझा पहिला वर आहे. ज्या गादीवर राघव बसणार होता त्या ठिकाणीवर राघव नाही, माझा भरत बसला पाहिजे. ऐका माझा दुसरा वर. आणि राघवने त्या ठिकाणी 14 वर्ष वनवासात गेलं पाहिजे. ऐकताय का तुम्ही? पण अगोदर काही काय म्हणत होती ते ऐका. जैसा भरत तैसाची राम, दोहीशी मज समसमान. कुब्जे तू का मानसी विषम, मूर्ख परम तू एकी. भरत इष्ट राम अनिष्ट, ऐशे मानिते ते महापापिष्ट. अरे भरताहुनी अधिक, राम प्रिय मज अत्यंतिक. तू मूर्खत्वे मानसी दुःख, मज महासुख रामराज्य. राघव जर गादीवर बसत असेल तर माझ्या सौभाग्याचं काम आहे. लक्षात ठेव मंथरे, एक शब्द जर माझ्या राघवबद्दल चुकीचा बोललीस ना, मी तुझी जीभ तोडल्याशिवाय राहणार नाही. पुण्य सक बहु कहसी घर फोरी. घरफोरी, घरफोरी बरं का, घरफोरी असा शब्द आला. घर फोड्या नाही, घरफोरी. घर फोड्या म्हटलं असतं ना तर मी तुमच्याकडे बोट दाखवलं असतं, पण घर फोड्या नाही, घर फोडी. बरोबर आहे ना? इकडेच आहेत ना घर फोड्या? अरे सांगा, इकडे आहे ना? माझ्यावर आफत येईल नाही तर तुम्ही माझा सामील राहा. घर फोड्या म्हणू का घर फोडी म्हणू? पुण्य सक बहु करहसी घर फोरी, तब धरी जीभ कढाव उतोरी. राघव बद्दल बोलते, शरम नाही वाटत तुला? एक शब्द जर बोलली माझ्या राघव बद्दल जीभ तोडील मी तुझी. कोण म्हणते असं? असं कोण म्हणते? काही म्हणते तुझी जीभ मी तोडील राघव बद्दल बोललीस तर. आणि तीच कैकी रामाला 14 वर्ष वनवासात पाठवते. याचं कारण काय? याचं कारण आहे फक्त मंथरेची कुसंगती. कोण कुसंगती पाही असाई, रहीन नीच मते चतुराई. कोण कुसंगती पायी नसाई, रहीन नीच मते चतुराई. कोण कुसंगती पायी नसाई, रहीन नीच मते चतुराई. कुसंगतीचा परिणाम झाल्याशिवाय राहत नसतो माझ्या दादांनो, झाल्याशिवाय राहत नसतो. जन्मता कोणीही तंबाखू खात नाही, संगतीत आलं की खाल्ल्याशिवाय राहत नाही. जन्मता कोणी बिडी ओढत नाही, पण संगतीमध्ये आल्यानंतर ओढल्याशिवाय राहत नाही. जन्म कोण नाही करत महाराज, जन्मता नाही करत. पण संगतीत आल्यानंतर चांगली माणसंसुद्धा बिघडल्याशिवाय राहत नाहीत. त्यातलं काय चांगलं आहे रे? त्यातलं काय चांगलं आहे रे? यातली का बिडी चांगली आहे का यातली दारू चांगली आहे? काय चांगलं आहे महाराज यातलं? त्यातलं काहीच चांगलं नाही. तरीसुद्धा केल्याशिवाय आपण राहत नाही. याचा अर्थ असा आहे, ही सगळा संगतीचा परिणाम आहे. खरं सांगा माझ्या भगिनींनो, खरं सांगा, खोटं बोलू नका. नाम चिंतन करणं चांगलं आहे का दुसरीची निंदा करणं चांगलं आहे? मुद्दाम तुम्हाला विचारतो, अरे नाम चिंतन करणं चांगलं आहे का दुसऱ्या कुणाची निंदा मुद्दाम तुम्हाला विचारतो, निंदा करणं चांगलं आहे? काय चांगलं आहे यातलं? आता खोटं बोलू नका. आता तुम्ही निंदा जास्त करता का नामचिंतन जास्त करताय?
निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की। सच्चा झूठा दोनों भाई खुदा ने बनवाया। भगत की निंदा भगत करे सो कोई नरक में गया। निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की। निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की। येती निंदकापाशी असेशी पापे। सगळे पाप निंदकाच्या जवळ जर येत असतील तर महाराज निंदा करणं चांगलीच नाही, पण आपण केल्याशिवाय राहत नाही। मी त्याच्यातून अपवाद नाही, मी सुद्धा अपवाद नाही, कशाला झाकायचं महाराज। कोण अपवाद आहे, कोण अपवाद आहे? अपवाद आहे मोबाईल नाही ना, मोबाईल नाही अर्थात। आता मोबाईल मधलं कीर्तन पाहणं चांगलं आहे का 20 लोकांची यादी पाहणं चांगली आहे? ते 20 सारखे 20 त्यांच्या डोक्यात आम्ही असू द्या। सज्जना, ब्राह्मण बुवाला कढी खाण्याची इच्छा झाली। एका म्हातारीला तिने ताक मागितलं। घरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये मंथन होत होती, आहे ना, मंथन होत होते। रवी समजते का ताई तुम्हाला? आता रवी असं मंथन असं उड्या मारून करायचं असते नाही ना, असं असंच ना, जुन्या आमच्या त्या आईला माहीत असेल, आहे ना, तुम्ही केलेलं असेल दळण वगैरे, मंथन केलेलं असेल। बघा अजून कशी तब्येत आहे, अजून म्हातारी 2 भाकरीचा जीव घेते बघा अजून, आहे ना, 2 भाकरीचा मुर्दा पाडते अजून म्हातारी, तब्येत एकदम खास आहे। मंथन केलेलं आहे, मंथन 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 नाही का। ब्राह्मण बुवानी ताक मागितलं। म्हातारीने सांगितलं, ब्राह्मण बुवा उद्या या, मी तुमच्यासाठीच ठेवते ताक। ब्राह्मण बुवा तवली घेऊन आले। तवली 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 नाही का, तवलीच म्हणतायत ना, तिचं बूड जेवढं असते तेवढंच तोंड असते बघा, तिला तवली म्हणतात आमच्याकडे। तवली घेऊन ताक भरून ताक घेऊन निघाले ब्राह्मण बुवा। ती तवली एका हाताने पकडला जात नाही महाराज, ती त्यांनी डोक्यावर घेतली आणि जात असताना वरून एक घार चालली होती। त्या घारेच्या तोंडामध्ये तिचं खाद्य असलेला साप होता। त्या सापाच्या तोंडातलं विष खाली पडलं, ते नेमकं त्या ताकामध्ये पडलं। ब्राह्मण बुवा घरी गेले, सुंदर कढी तयार केली महाराज, इतकी खास कढी तयार केली। त्याच्यात जिरं टाकलं, त्याच्यात मोहरी टाकली, त्याच्यात कढीपत्ता टाकला, लसूण असं ठेचून ठेचून लसूण टाकला। इतकी सुंदर कढी बनवली, इतकी मस्त कढी बनवली, इतकी खास कढी बनवली। अरे बापरे, काय तो कढीपत्ता, काय त्या वर तरंगणाऱ्या मिरच्या, लाल मिरच्या, काय बापरे ते जिरं, काय ते मोहरी, अशी चोपडी तेल कढी होती बघा, अशी गरम गरम कढी होती। सुटलं का नाही पाणी? आलंय ना, पाहिजे का कढी? गरम गरम कढी ब्राह्मण बुवाने तयार केली। काय माहिती त्याच्यामध्ये विष आहे म्हणून। ब्राह्मण बुवाने ताव मारला। ताव मारल्यानंतर ब्राह्मण बुवाचा विषाचा परिणाम झाला। साप विषारी होता, गेला हो ब्राह्मण। ब्राह्मण गेल्यानंतर ओट्यावर बसणारी मंडळी, प्रत्येक गावामध्ये असे ओटे असतात की त्या ओट्यावर सगळे कुच्चर बसलेले असतात बघा, कुच्चर कुच्चर, सगळ्या गावातले कुच्चर तिथंच। हो त्या ठिकाणी ओ रामभाऊ इकडे या, माहित आहे आपल्या गावातल्या शांताबाईने ब्राह्मण मारला। हो शांभाऊ, तुम्हाला तर काही माहीतच नाही राव, आमची विदर्भातली भाषा आहे बरं का, तुम्हाला तर काही माहीतच नाही, गावात असता का नाही? हो माहीत आहे, तुम्ही तर फार म्हणत होते शांताबाई दान धर्म करते, हरिपाठ घेते आणि काकडा घेते, बामण मारला बामण। शामभाऊ, रामभाऊ, सकाराम भाऊ सगळे भाऊ तिथं एकत्र आले आणि त्या ठिकाणी चित्रगुप्त जो पाप पुण्य लिहितो तो यमधर्माच्या समोर उभा होता। यमधर्माला विचारलं,
कोणावर टाकलं पाहिजे हे पाप? म्हातारीवर टाकता येणार नाही, तिने दिलेलं ताक शुद्ध आहे. घारीवर टाकता येणार नाही, तिचं ते खाद्य आहे. सापावर टाकता येणार नाही, त्याच्यामध्ये विष आपणच दिलेलं आहे. कोणावर टाकायचं आहे? यमधर्माने सांगितलं की त्या ठिकाणी हे पाप म्हातारीवर टाकायचं नाही, घारीवर टाकायचं नाही, सापावर टाकायचं नाही, तर ते टोळकं बसलं ना कुचरवट्यावर टाकून दे त्यांच्यावर सगळं. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. गुण दोष याते नवे चारे काहे गुण दोष याते, नवे चारे काहे गुण दोष याते, नवे चारे काहे गुण दोष याते, नवे चारे काहे नावदिला पाहिला कोणिया, नावदिला पाया बोलिया गुण दोष याते, नवे चारे काहे गुण दोष याते, नवे चारे काहे नावदिला गुण दोष संगतीचे परिणाम, वाईट संगतीचा परिणाम हा नेहमी वाईट होतो. हा आपला विषय आहे. संगती जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. माझ्या दादांनो, चला आपण 3 संगतीचा विचार करणार आहोत. किती वेळ राहिलाय? 15 मिनटं राहिलेत फक्त. 15 मिनटानंतर काय चाल होईल? 10:30 वाजता आपल्याला थांबायचं आहे. 3 संगतीचा परिणाम मी आपल्यासमोर ठेवणार आहे. ऐकत असाल तर. त्यातली पहिली कुसंगती आहे, दुसरी विसंगती आहे, आणि तिसरी सत्संगती आहे. कुसंगती ही टाळावी लागते, विसंगती ही भोगावी लागते, आणि सत्संगती ही करावी लागते. कुसंगतीचा परिणाम नक्की वाईट असतो, नक्की वाईट असतो. काय हे काय? बस खाली बस. ए पुरी खाली बस. उठू नको आता. कुसंगतीचा परिणाम नक्की वाईट असतो. पहा, नक्की वाईट असतो. तुम्हाला उदाहरण देतोय मी. एक कावडा राजहंसाच्या घरी पाहुणा गेला. त्या कावडाने राजहंसाला आपल्या घरी पाहुणा म्हणून बोलावलं. एका विशाल वटवृक्षावर त्याचं घर होतं, कावड्याचं घर. अशा वाकड्या तिकड्या काळ्या ठेवलेल्या कावड्याचं घर. दोघंही तिथं चर्चा करत बसले. एक राजहंस आहे, एक कावडा आहे. असे बसलेले आहेत चर्चा करत. आणि खाली एक राजा आपल्या एका सैन्याच्या मांडीवर डोकं टेकून विश्रांती करते. नेमका कावडा त्या ठिकाणी बसलेला आहे, आणि कावड्याने बसल्या ठिकाणाहून त्या राजाला गंध लावलं. गंध समजते ना? गंध लावलं. राजाने पाहिलं हे कावड्याची विष्ठा आहे. राजाने संकेत केला सैन्याला, आणि सैन्याने आपल्या भात्यातून बाण बाहेर काढला. त्या कावड्याच्या दिशेने सोडला. कावडे फार हुशार असतात महाराज, फार हुशार असतात कावडे. मी कावड्याबद्दल बोलतो बरं का. कावड्याबद्दलच बोलतो म्हटल्यावर काही हरकत नाही ना कावड्याबद्दल बोलायला. तर कावड्याकडे त्याने बाण सोडला. कावडा उडून गेला, पण त्या ठिकाणी बाण मात्र राजहंसाला लागला. राजहंसाला बाण लागल्यानंतर राजहंस खाली पडला. राजाने विचारलं, का रे तू कावडा आहेस का? कावडा तर काळा असतो, तुम्हाला पांढरा दिसतो. त्यावेळेला राजहंसाने सांगितलं, नाहं काको, मी कावडा नाही, पण हतो राजन, आता मी मरणार आहे. अरे याचं कारण काय? त्या राजहंसाने सांगितलंय, कळलंय हो राजसाहेब मला. काय कळलं? नीच संग प्रसादेनं जातन जन्म निरर्थकम कळलंय मला. या नीचाची संगती जर मी केली नसती
या कावड्याची संगती जर मी केली नसती तर मला आता मरायची पाडी आली नसती. याचाच अर्थ असा आहे, कावड्याच्या संगतीने जर राजहंसाला मरावं लागत असेल तर आपण सुद्धा कुसंगतीपासून सावध राहिलं पाहिजे. खडाची संगती उपयोगाची उपयोगाची खडाची संगती उपयोगाची खडाची संगती उपयोगाची नाही. उपयोगाची नाही. आपण पाय कुसंगतीने माणसाचं जीवन बिघडते. संगतीचाच विचार करून थांबणार आहे आपण आज. बघा काय झालं महाराज, आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये दिंडीत एका येत होतो आमच्या भागात. ऐका बरं काय, आवाज दे रे बाबा. हो, आणि बोलू नका, बोलू नका, काही नाही, इकडे पहा. त्या ठिकाणी त्या दिंडीमध्ये एक माणूस आला, तो आमच्या परिचयाचा होता. त्याला मी विचारलं, का रे दिंडीत कसं काय आला तू? तू कधी सप्त्याला नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी माड नाही तुझ्या गळ्यात, तू एकादशी कधी पाहत नाही, सोमवार तुला माहीत नाही, तू कीर्तनकाराची हजामत केल्याशिवाय राहत नाही, तू दिंडीत आला कसा? कसा दिंडीत आला तू? खरंच कशासाठी आलाय तू दिंडीत? त्यावेळेला तुम्हाला सांगतो, घडलेलं आहे सगळं. तो महाराज रडत होता आणि सांगत होता, म्हणत होता, महाराज पोराचं सहन करेल हो माणूस, शेवटी पोरगा आहे. बायको तर शिव्या द्यायचा ठेकाच घेतला तिनं, तिचं सुद्धा सहन केलं महाराज. सून बोलली हो, सून सून बोलली राव, सून 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 बाप काढला राव मदतीनं, बाप. आमच्याकडची भाषा, माझ्या बापाने कष्ट केलं राव, दुसऱ्याच्या घरी सालं भरले, आम्हाला शिकवलं राव, आम्ही मोठे झालो, आणि बाप काढला सुनीनं, बाप मा बाप काढला. रडत होता बरं, माझा बाप काढला तिने. रडायचा आणि बोलायचं, शिव्या द्यायचा महाराज. सून टपरी सून, टपरी सून. कधीही कीर्तनाला न गेलेला, सप्त्यामध्ये वर्गणी न दिलेला, नेहमी कीर्तनकाराची आणि कथाकाराची टीका करणारा, पण ज्यावेळेला घरातून काढून दिला ना, त्यावेळेला त्याला दिंडीनेच सहारा दिला. लक्षात ठेवा. सांगू, ज्यावेळेला तुमच्या घरातले लोक तुम्हाला काढून देतील ना, त्यावेळेला तुम्हाला सोयरे नाहीत आधार देणार, तुम्हाला एखादं मंदिर किंवा दिंडीचा आधार देईल. लक्षात ठेवा. सोयरे नाहीत आधार देणार. हां, तुमच्या पाठीमागं काही गठोडं असलं तर मग देते, डबूल असलं तर देतील, नाही देणार महाराज. सब ये पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई, जब लग अपने पल्लों में पैसा लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सब ये पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. सज्जनानो, जोपर्यंत माणसात शक्ती आहे तोपर्यंत घरातली माणसं कामं करण्यासाठी आपल्यावर प्रेम करत असतात, तसं करत नाही. प्रपंच कधीही प्रेम करत नाही. आपला तो काय म्हणतात, तो चुकीचा दुराग्रह आहे खरं म्हणजे.
प्रपंच प्रेम करत नाही महाराज, प्रपंचाचं प्रेम बदलत जाते. चोपदारला विचार. चोपदार इकडे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही लहान असताना किती वर्षाचे होते? अरे पण लहान असताना तुम्ही किती वर्षाचे होते? तुम्ही लहान होते का नाही? किती वर्षाचे होते मग? 4 वर्षाचे. त्याच्यापेक्षा लहान नव्हते? महिन्याचे होते. त्याच्यापेक्षा लहान नव्हते? होते ना, एका दिवसाचे होते. तुम्ही चोपदार 1.5 वर्षाचे होते. किती? हो म्हणा. 1.5 वर्षाचे होते ना तुम्ही? 1.5 वर्षाचे होते. 1.5 वर्षाचे असताना तुमची आई मस्त तुमचा पोशाख करून द्यायची, बरोबर आहे ना? हो. आणि तुम्ही मस्त ठुमुक ठुमुक बाहेर एक भाकरीचा तुकडा घेऊन यायचे. भाकरच होती त्यावेळेला, तेल लावून द्यायची आपली आई. हां, हो म्हणा. हो. आणि तुमचं असं मस्त लहानसं ते रूप, गंध लावलेलं दिष्ट होऊन याच्यासाठी इथं टिक्का काढलेला. आणि एखादा माणूस यायचा आणि तुम्हाला पटकन उचलून घ्यायचा आणि तुमची पप्पी घ्यायचा, बरोबर आहे? हो म्हणा. आता काय अनुभव आहे तुमचा? आता जर तुम्ही अशी गल्लीनं निघाले तर असं कोणी तुम्हाला असं उचलून घेते का खटकन? नाही ना? नाही. कारण काय? कारण सांगू का? जा मागं सांगतो. जोवरी चढण गा गोवरी हरती माझा, गोवरी चढण गोवरी हरती माझा, निती लहान थोर देह सुखाची आला, लहान थोर देह सुखाची माझा, इंद्रिये मावळली आला माऊला, आला बाबूला. पैसा विपरीत झाला, मोठी देह नव्हे तुझा. पैसा विपरीत झाला, मोठी देह माझा. अल्लावत दृष्टी देई पांडुरंग माय बाबा, अल्लावत दृष्टी देई पांडुरंग माय बाबा. अल्लावत दृष्टी देई पांडुरंग माय बाबा, अल्लावत दृष्टी देई पांडुरंग माय बाबा. माय बाबा. सज्जनान, संगतीबद्दल बोलत असताना कसा विषय निघाला मला माहीत नाही, पण मला असं वाटतंय की दुष्ट संगतीने, कुसंगतीने बऱ्याचदा हा प्रपंच आपल्यावर प्रेम करतो असं वाटते, पण तसं नाही. आणि म्हणून एक कुसंगती आहे की जी माणसाला अधोगतीला नेते. कावड्याचा विषय घेतला होता. राजहंसाला त्याच्यासाठी मरावं लागलं. संगती अत्यंत वाईट आहे, कुसंगती अत्यंत वाईट आहे की जी माणसाला अधोगतीला घेऊन जाते. म्हणून एक आहे कुसंगती, पुढे सांगतो तुम्हाला. दुसरी आहे विसंगती. विसंगती, विसंगतीसुद्धा सांगून जातो. विसंगती कशाला म्हणतायत? उदाहरण देतोय बघा. एक माणूस भेटल्यानंतर त्याला म्हटलं, का रे लग्नाच्या अगोदर भेटला? लग्नाच्या अगोदर करा वाघासारखा होता रे तू, एकदम वाघासारखा होता लग्नाच्या अगोदर. आता जरा हे बिबट्यासारखा दिसतोय मला तू. तो म्हटले लग्न झाल्यावर, तो म्हटले आताही वाघच आहे मी, पण त्यावेळेला मी स्वतंत्र वाघ होतो. आता वाघावर दुर्गा बसलेली आहे म्हणे. आता वाघावर दुर्गा बसलेली आहे म्हणे. हा विनोद सोडा. विषय असा आहे की त्या ठिकाणी नाराज होता बिचारा. अरे काय नाराज आहे, खूपच नाराज आहे. काय करतं म्हणे, गड्या हुंडा खूप भेटला पण फार डोकेदुखी भेटली म्हणे. डोकेदुखी म्हणजे नेमकं काय रे? डोकेदुखी म्हणजे नेमकं काय? काय करावं म्हणे, उन्हाळ्याचे दिवस असले आणि आपण सरबत करून मागितलं की ती चहा करते म्हणे. आणि आपण चहा करून मागितला की ती सरबत करते म्हणे. चहा मागितला की सरबत, सरबत मागितलं की चहा करते म्हणे. उलटी आहे उलटी. हो, मी त्याला सल्ला दिली, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. म्हटलं सरबत मागितल्यावर काय करते म्हणे? चहा. चहा मागितल्यावर काय करते?
म्हणे सरबत. मग असं कर ना बोंग्या, रडतो कशाला? ज्या वेळेला तुला सरबत लागत असेल त्यावेळेला सांगत जा ना तुम्ही, चहा, आणि चहा लागत असेल त्यावेळेला सरबत. तुमचं असंच आहे वाटते. चहा लागत असेल त्यावेळेला सरबत, आणि सरबत लागत असेल त्यावेळेला चहा. प्रयोग सक्सेस झाला, आणि प्रयोग सक्सेस झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या वडिलाचं श्राद्ध आलं, आणि वडिलाचं श्राद्ध, आणि बघ त्या ठिकाणी बघ माझं उद्या वडिलाचं श्राद्ध आहे. म्हटले मग आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे. म्हटले मग मला असं वाटतंय की त्या सप्त्यातले 50 वारकरी आपण जेवायला सांगू. ते म्हणे 50 नाही 100 सांगायचे. म्हटले बाबा 100 सांगू, पण मला असं वाटतं की तू त्यांना चांगलं पिठलं भाकर करशील. पिठलं भाकर असते काय म्हणे? कढी असते, वडे असतात, भजी असतात, कुरड्या असतात, खीर असते म्हणे. पिठलं भाकर तुम्हाला तर काही सांगत जाणार, तुम्हाला जे माहीत आहे ते तर सांगा. तुम्हाला तर काही कळतच नाही. आणखी काय तुम्हाला काही अक्कल नाही असंही म्हटलं जाते. अरे म्हटले मला कळते म्हणून तर तुला हे सांगितलं ना. वारकरी जेवायला आले, वारकरी टचून जेवत असतात महाराज. टचून कसं जेवलं पाहिजे तेही सांगून टाकतो. इथं बोट लावायचं आणि इथं लावायचं. जोपर्यंत ही जागा इतकी टणक होणार नाही तोपर्यंत जेवत राहायचं. याला टचून जेवण म्हणतात. वारकरी टचून जेवले, वारकरी निघून गेले, आणि नदीला पूर आलेला होता, पावसाळ्याचे दिवस होते, आणि तो म्हटला हे बघ हे पात्र मी घेऊन जातो नदीमध्ये. ते म्हटले तुम्ही नाही मी जाणार. उलटी होती ना. म्हटले जा बाबा, पण गुडघ्या इतक्याच पाण्यात जाजो. ते म्हणे गुडघ्या इतक्या नाही, गड्या इतक्या जाणार. गड्या इतक्या पाण्यात गेली. पाहताय काय गेली ना वाहून, वाहून गेली, वाहून गेली. हा पाहायला गेला इथं नदी आहे का? नाही ना. नदी अशी वाहत होती, नदी अशी खाली वाहत होती. रामभाऊ असा वर उलटा पाहत होता. नाही यातला रामभाऊ, कोणाचं नाव आहे रामभाऊ? रामभाऊ तुझं नाही रे भावा, ह्या गोष्टीतला रामभाऊ आहे. नदी खाली वाहत होती, रामभाऊ असा उलटा पाहत होता. 2-4 माणसं भेटले. काय पाहतो रे रामभाऊ? वाहून गेली म्हणे. बरं झालं म्हणे गेली, पण गेली राव, वाहून गेली. म्हटले अरे रामभाऊ नदी खाली वाहते ना, ती गेली असेल तर खाली गेली असेल, तो असं उलटा कसं काय पाहतो? नदी खाली वाहते, उलट नसते, हे खाली खाली गेले असेल वाहत. तो म्हटला ती खाली जाऊ शकत नाही, ती उलटी होती म्हणे. याला म्हणतात विसंगती. पहिली आहे कुसंगती, दुसरी आहे विसंगती, तिसरी आहे सत्संगती. महाराज मागणी मागतायत. विठाला विठाला दया तुझी प्रीती, दया तुझी प्रीती, दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती. दयाची संगती, दयाची संगती, मददे दयाची संगती, मददे दयाची संगती. हे मग मी कमळापती तुझवा नाही कंटाळा. 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 याला सत्संगती म्हणतात. दादांनो झालंय 10 मिनिट राहिलेत. चालीसहित आपल्याला 10:30 वाजता थांबायचं आहे. 8 ते 10ची वेळ होती, पण आज वेळ झाला आहे म्हणून आपण पुढे गेलो. विषय असा आहे, पहिली कुसंगती आहे ती टाळली पाहिजे, विसंगती आहे ती भोगली पाहिजे. असं सांगायचं नाही की आज मला बायकोने खूप शिव्या दिल्या म्हणून. सांगता येते का असं?
पोपदार असं सांगता येते का? देत नाही का? अरे सांगा ना लवकर, देत नाही का? देते ना यांना तुमचं? यांचं बरं, यांना दिल्या तरी ऐकूच येत नाही, यांना देते. कुसंगती विसंगती भोगली पाहिजे, कांगावा करायचा नाही. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जनामध्ये. महाराज म्हणतात नामचिंतन करायचं, ते शिव्या देत राहील, आपण नामचिंतन करत राहायचं. महाराज पुढे ऐका, कुसंगती आहे, विसंगती आहे आणि सत्संगती आहे. महाराज कुसंगतीचा परिणाम काय आहे हो? महाराज म्हणतात कुसंगतीचा परिणाम आहे फक्त दुःख, फक्त दुःख. कुसंगतीचा परिणाम काय आहे? महाराज म्हणतात माझा अनुभव असा आहे की कुसंगतीचा परिणाम फक्त दुःख आहे. कुसंग नाडीला साधो जैसा, कुसंग नाडीला साधो जैसा, कुसंग नाडीला साधो जैसा, कुसंग नाडीला साधो जैसा. हे कानाच्या संग हिरा जो भंगला, हे कानाच्या संग हिरा जो भंगला, हे कानाच्या संग हिरा जो भंगला, हे कानाच्या संग हिरा जो भंगला. कुसंग नाडीला साधो जैसा, कुसंग नाडीला साधो जैसा, कुसंग नाडीला साधो जैसा, कुसंग नाडीला साधो जैसा. ऐका आता मुक्कामावर आलात आपण. कुसंगतीचा काय अनुभव आहे महाराज? महाराज म्हणतात कुसंगतीचा अनुभव आहे फक्त दुःख. विसंगतीचा काय अनुभव आहे महाराज? कुंदन महाराज म्हणतील बरं का. विसंगतीचा काय अनुभव आहे महाराज? विसंगतीचा अनुभव आहे फक्त फजिती. आणि सत्संगतीचा अनुभव काय आहे महाराज? वैष्णव संगतीचा अनुभव काय आहे? महाराज सांगताय वैष्णवा संगती हा, सुख बाटे जीवा, हा. वैष्णवा संगती सुख बाटे जीवा, 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 वैष्णवा संगती सुख बाटे जीवा. देवा कहिने देवा कहिने गायना देवळे आपुनिया गायना देवळे आपुनिया देवा वैष्णवाच्या संगतीचा अनुभव महाराज सांगताय सुख वाटे. संगती अत्यंत महत्त्वाची आहे.
माझा अनुभव आहे की सुख हे वैष्णवाच्या संगतीनेच आहे. सज्जनानो, सुख हा अंतकरणाचा धर्म आहे, तो श्रीमंतीचा धर्म नाही, तो सत्तेचा धर्म नाही. श्रीमंतीचा धर्म जर खऱ्या अर्थाने सुख असता तर एखाद्या वेळेला श्रीमंतीपासून ते आपल्याला भेटलं असतं. सत्तेचा धर्म जर सुख असता तर सत्तेपासून आपल्याला ते भेटलं असतं. मला असं वाटते ते सत्तेने भेटत नाही, ती श्रीमंतीने भेटत नाही, ते फक्त संगतीने भेटते. ती संगती म्हणजे वैष्णवाची असेल तर आणि साधूची असेल तर महाराज म्हणतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि सुखासाठी आणि कमी देवा, वैष्णवाच्या संगतीशिवाय आणि कमी देवा काही नेने. हा असते महाराज. प्रपंचामध्ये आनंद आहे तो तात्पुरता आहे. प्रपंचामध्येही एखादा आनंद झाला की माणसं उड्या मारतायत, नाचतायत, नाही का? हो, लग्नामध्ये नाचण्याची संख्या खूप वाढली असता. लग्नामध्ये नाचतायत. हो, शिवजीच्याही लग्नामध्ये नाचत होते ते भूत होते. आताही बिचाऱ्याची संख्या आहेच की जे नवरदेवापुढे नाचतात. म्हणून मला असं वाटतंय की त्या ठिकाणी नाचणं, उडणं हे सुखाचं प्रतीक आहे. महाराज म्हणतात गाये, नाचे, उडे, पण लक्षात ठेवा आपुलिया छंदे. इथं मला 2 मिनिट थांबायचं आहे. प्रपंचामध्ये नाचणारीच माणसं आहेत, पण ते दुसऱ्याच्या छंदाने तिथं नाचावं लागतं महाराज. लहानपणी वडिलाच्या छंदाने नाचावं लागतं. बरोबर आहे ना? मला सांगत जा बरं का. लहानपणी वडिलाच्या छंदाने नाचावं लागतं आणि लग्न झाल्यावर कोण सांगितलं? रामभाऊ तू सांगितलं का रे? लग्न झाल्यावर कोणाच्या आणि कसं नाचावं लागतं माहीत आहे का? चित्त आराधी स्त्रियेचे ते चेनी छंदे नाचे आणि माकड गारुड्याचे दैशे होय. माकडासारखं नाचावं लागतं महाराज, माकडासारखं. म्हणून तरुणपणी लग्न झाल्यानंतर स्त्रीच्या छंदाने नाचावं लागतं आणि म्हातारपणी मला असं वाटते मुलाच्या छंदाने नाचावं लागतं. नाचण्यातच जीवन जातं सगळं. आपला छंदच नाही राहत महाराज. लहानपण बापाच्या हाताखाली जातं, तरुणपण बायकोच्या हाताखाली जातं आणि म्हातारपण आणखी मुलाच्या हाताखाली जातं. 100% तुम्हाला सांगतो तुम्ही नाचताय पण दुसऱ्याच्या छंदाने नाचताय. प्रपंचामध्ये स्वतःच्या छंदाने नाचताच येत नाही. मुलगा म्हणतोय ना मोटरसायकल पाहिजे, इच्छा नसली तरी घेऊन द्यावी लागते. मुलगा म्हणतो ना हे पाहिजे, हा व्यवसाय करायला पाहिजे, तुमची इच्छा नसली तरी करावा लागतो. पत्नी म्हणते ना असं पाहिजे, तुमची इच्छा नसली तरी तिच्या पुढे नाचावं लागतं. दुसऱ्याच्या छंदाने ज्या ठिकाणी माणसं नाचतायत ना तो प्रपंच आहे आणि स्वतःच्या छंदाने नाचण्याची संधी ज्यामध्ये आहे ना तो परमार्थ आहे. आपुलिया छंदे गाये नाचे उडे, आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. मनाच्या आनंदासाठी आवडीने नाचायला भेटत असेल तर ते परमार्थामध्ये भेटते. महाराज तुम्हाला खरं सांगू का, एकांतामध्ये असू द्या, तुमच्या हातात चिपड्या असू द्या, विना लावलेला असू द्या आणि देवाची मूर्ती समोर असू द्या, मला असं वाटतं की तुम्ही फक्त प्रेमाने नामचिंतन करा, नक्कीच तुमचं सगळं शरीर नाचायला लागेल. हे आपल्या छंदाने नाचण्यासारखं आहे. आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. लाज वाटली पाहिजे महाराज, पण प्रपंचात नाचण्याची, परमार्थात नाचण्याची लाज काय? लाज भय शंका पुरविला मान, लाज भय शंका पुरविला मान, लाज भय शंका पुरविला मान, लाज भय शंका
बार कुमाई बार फुमाई बार कुमाई बार फुमाई बार बार कुमाई फुमाई बार कुमाई बार फुमाई बार कुमाई लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका आणि मान दुराविला न कळे साधन या परते यापेक्षा दुसरं साधन आम्ही जाणत नाही देवा. साधूची संगती वैष्णवाची संगतीच आम्ही जाणतो, दुसरं साधन आम्ही जाणत नाही. पण एक लक्षात ठेव, यामध्ये जर काही त्रुटी असेल, यामध्ये जर काही चुकी असेल तर तू आम्हाला सांभाळलं पाहिजे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे आता आपुल्या सायासी तुका म्हणे आता आपुल्या सायासी जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे ओढे आपुले गायनाचे ओढे आपुले आजची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम घेत चाल नको आता नाही जाऊ द्या झाली ना 10:30 वाजले ना म्हणा म्हणा लवकर. टाकळी पारवा दुसरी चाल रुई आणि हरणवाडी. तुका म्हणे आता पूजा सायासे 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 तुका म्हणे
आम्हा जगदीश सांभाळावे, आम्हा जगदीश सांभाळावे, गायनाचे गुण बोलिया जाते, गायनाचे गुण बोलिया बोलिया छंद गायनाचे ओढे आपोलिया छंदे गायनाचे ओढे आपोलिया छंदे गायनाचे ओढे आपोलिया छंदे ओढ आपोलिया छंद गायनाचे 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 ओढ आपोलिया छंद ओढ आपोलिया छंद गायनाचे ओढ आपोलिया मनाची आनंद आवडीने मनाची आनंद आवडीने मनाची आनंद आवडीने गायनाचे ओढे आपोलिया छंद गायनाचे ओढे आपोलिया छंद गायनाचे ओढे आपोलिया छंद गायनाचे ओढे आपोलिया छंद मनाची आनंद आवडीने मनाची आनंद आवडीने गायनाचे ओढ आपोलिया छंद गायनाचे ओढ अत्यंत सुंदर चाललेला हा उत्सव आहे. आमचे व्यंकटराव
गरिबीतून आपलं जीवन जगत असताना या वैभवापर्यंत आले. त्यांनी आपल्या श्रीमंतीचा हा परिचय करून दिला. एखादा श्रीमंत लग्नामध्ये खर्च करत असेल तर त्याला आम्ही श्रीमंत म्हणत नाही. जो सप्त्यामध्ये खर्च करतो तो खरा श्रीमंत आहे. धर्मासाठी खर्च करतो तो खरा श्रीमंत आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी हा उत्सव साजरा करता. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. असंच प्रभूने आपल्याकडून पुढेही भविष्यात काम करून घेऊ ही प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय ओली नीले पुरे वेडिवा पुरे उतार नाही विचारिला अधिकार तुका म्हणे ज्ञान सदारा पाया पैकर अपराध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखिले चरण हरे तुका म्हणे भोगविला निवारी झाला करोनी आरती चक्रपाणी पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही तुका वारी काळी उभा संगीत जवळी आज पुरले